नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 56. तुझ्या वाटेकडे नजर लावून मी आजही उंबरठ्यावर उभी आहे. डोळ्यातील अश्रू सुकले तरीही तू परतून येशील ही आस मनी आहे. निराशेच्या गर्तेत हरवले असतानाही आशेचे किरण आयुष्यात अजूनही आहे. परतून ये प्रिया आपल्या अंगणी, मी कायम तुझीच आहे, मी कायम तुझीच आहे. तिच्या तोंडून एक अस्पष्ट हुंदूक दाटून आला. आज 5 वर्ष होतील त्यांना जाऊन आणि मला वाट पाहून, पण अजूनही ते माघारी आले नाहीत. विसरले असतील का मला? लक्षात असेल ना मी त्यांच्या? असे अनेक प्रश्न तिच्या मनात डोकवत होते. गीतिका, ए गीतिका, खाली येतेस ना बाळ? आईंनी गीतिकाला आवाज दिला. हो आई, आले, गीतिका डोळे पुसत म्हणाली. तिने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि खाली यायला निघाली. गेल्या 5 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. रियाचा डिवोर्स झाला होता. रिया आणि राहुलचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक गोंडस मुलगा झाला होता. तो आता 2 महिन्यांचा होता. रेनू इंजिनिअरिंग पासआउट होऊन पुण्यातच जॉब करत होती. सगळ्या गोष्टी बदलल्या असल्या तरी एक गोष्ट मात्र तशीच होती, ती म्हणजे गीतिकाचं देवांशवर असणारं प्रेम. ती आजही देवांशच्या आठवणीत जगत होती. देवांश परत येईल या आशेवर दिवस ढकलत होती. गीतिका फ्रेश होऊन खाली निघून आली. ती खाली आली तेव्हा रियांशच्या रडण्याचा आवाज येत होता. ओ रे पिल्लू, एवढ्या जोरजोरात रडण्याचा प्रोग्राम का चालू आहे? गीतिका खाली येत म्हणाली. काय नाही ग, नुसतं मांडीवर घेऊन हवंय त्याला. आई म्हणाला. ए आजी आणि काकी, तो लहान आहे ना, त्याला काही बोलायचं नाही हां, रसिका चिडत म्हणाली. अरे बाप रे, केवढा मोठा राग, घाबरले ना मी, गीतिका घाबरायचं नाटक करत म्हणाली. तू तर बोलूच नको माझ्याशी. 2 वर्ष मला सोडून तिकडे मुंबईला गेली होतीस आणि आत्ता पण परत तिकडेच चाललीस, हो ना, रसिका गाल फुगवत म्हणाली. रसिका बच्चा, काकी कामासाठी तिकडे जाते ना, मग असं नाही बोलायचं. काकीला खूप मोठं झालेलं पाहायचंय की नाही तुला, रिया रसिकाला समजावत म्हणाली. अगं अजून किती मोठी होणार ती, बघ किती उंच झाली, रसिका म्हणाली. रसिकाच्या बोलण्यावर सगळेजण हसायला लागले. हसताय काय, आत्ता तर रेनू आत्तू पण जाणार, मी खूप कंटाळेन ना, रसिका म्हणाली. नाही ग राजा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, आणि रेनू आत्तूला जायला अजून 6 महिने आहेत, रिया म्हणाली. रसिका बोलली. गीतिका, तुझी बॅग पॅक करून झाली का बाळ? उद्या सकाळची ट्रेन आहे, आई म्हणाल्या. हो आई, सगळं आवरलंय माझं, गीतिका बोलली. वहिनी, लग्नाच्या महिनाभर आधी तरी यायला जमेल ना तुला, रेनूने विचारलं. आपल्या रेनू मॅडमचं लग्न जे ठरलंय? रेणूताई, 15 दिवस आधी आले तर चालेल ना, नवीनच जॉब आहे म्हणून, गीतिका म्हणाली. ये ग तू आरामात, काही हरकत नाही, आम्ही आहोत ना इकडचं पाहायला, आई म्हणाल्या. ए वहिनी, माझ्या सगळ्या साड्या ड्रेस वगैरे तू डिझाईन करायचंस हां, रेनू म्हणाली. हो रेणूताई, डोंट वरी. बरं, तुला वेळ मिळाला की मुंबईला येऊन जा, आपण खरेदीही करू आणि तुझ्या ड्रेस आणि साडीचंही पाहून घेऊ. मी साची मॅमकडून स्पेशल गाईडलाईन घेऊन ड्रेस डिझाईन करणार आहे, गीतिका म्हणाली. काय हुशार असतील ना ग त्या, रेनू म्हणाली. साची मल्होत्रा, फॅशन इंडस्ट्रीमधील नावाजलेलं व्यक्तिमत्व, फॅशन वर्ल्डमध्ये त्यांचा दबदबा आहे. गीतिकाच्या एका डिझाईनवरून त्यांनी तिला सिलेक्ट केलं आणि जॉब ऑफर दिली. खूप कमी वेळात गीतिका त्यांची खूप खास झाली होती. गीतिकाची काम करण्याची पद्धत, तिचं डेडिकेशन, हुशारी, त्यामुळे त्या इम्प्रेस झाल्या होत्या. हो, खूप हुशार आहेत त्या, त्यांना काम करणाऱ्या लोकांची कदर आहे. तू जितकं मन लावून काम करशील तितकं त्या तुला नवनवीन संधी देतील, गीतिका म्हणाली. हां, रेनू बोलली. गीतिका, उद्या सकाळी 6ची गाडी आहे, तुला कामावर पोहोचायचं आहे ना, राहुल आत येत म्हणाला. हो दादा, गीतिका बोलली. काळजी घे स्वतःची, जरा खाण्यापिण्याकडे लक्ष देत जा, सुकलेस बघ किती, राहुल काळजीने म्हणाला. काहीही काय दादा, गीतिका म्हणाली. खरं बोलतोय तो, तू स्वतःकडे दुर्लक्ष करते गीतिका, ते काही नाही, आता रेणूचं लग्न झालं की तुझ्याकडे पाहायला हवे, आई म्हणाल्या. आईचं वाक्य ऐकून पाणी पिता पिता गीतिकाला ठसका लागला. राहुल, रिया, रेनू शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागले. आई, अहो काय बोलताय तुम्ही, गीतिका म्हणाली. खरं तेच बोलते, माझा मुलगा असला म्हणून काय झालं, तू अजून किती वर्ष वाट पाहणार त्याची,
गेल्या 5 वर्षात तुझा उतरलेला चेहरा पाहून जीव तुटतो माझा. डोळ्यातील अश्रू इतरांना दिसू नयेत म्हणून तुझी चाललेली धडपड, सगळं कळतं मला. तुझी मस्ती, तुझा दंगा, सगळं कुठेतरी हरवले. तेच परत आणायचे मला. आई डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या. आई, मला खात्री आहे देवांश नक्की परत येतील. गीतिका आईंचा हात हातात घेत म्हणाल्या. कधी येईल तो? सांग ना. आमच्यासाठी नाही, पण निदान तुझ्यासाठी तरी त्याने परत यावं. तुझा मलूल चेहरा पाहून मला त्रास होतो. आई म्हणाल्या. प्लीज, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आई. आणि हे माझ्या लग्नाचा वगैरे विचार तर अजिबात करू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांशिवाय इतर कुणाचाही विचार करू शकत नाही. प्लीज मला समजून घ्या. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देवांशची वाट पाहायला तयार आहे. गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली. गीतिका अगं, आई म्हणाल्या. आशा, ती उद्या मुंबईला जाणार आहे ना, तिच्यासाठी खाणं बनवलंस ते दिलंस का? दे, नाही तर विसरून जाशील, बाबा विषय बदलत म्हणाले. त्यांनी रेणूला नजरेनेच खुणावलं आणि गीतिकाला आत घेऊन जायला सांगितलं. रेणू गीतिकाला घेऊन रूममध्ये निघून गेली. आशा, अगं काय चाललंय तुझं? बाबा म्हणाले. काय चुकलं माझं? तुम्हाला तिचा एकटेपणा दिसत नाहीये का? किती मलूल झाले ती. आपल्यासमोर आनंदी असल्याचं नाटक करते, पण एकांतात देवच्या आठवणीत रडत असते. त्यात आता आपल्यापासून लांब मुंबईला असते ती. तिकडे गेल्यापासून तर जरा जास्तच दुर्लक्ष करते ती स्वतःकडे. आई म्हणाला. मला तुझं बोलणं पटतंय, पण तिला थोडा वेळ दे. तिचं खूप प्रेम आहे देवांशवर. ठाऊक नाही का आपल्याला? बाबा म्हणाले. हे त्यालाही कळायला हवे होतं ना, आई बोलल्या. बरोबर आहे तुझं. तुर्तास आत्ता तिला काही बोलू नकोस. रेणूचं लग्न झालं की आपण काय ते बघू, बाबा म्हणाले. आई, बाबा बरोबर बोलतायत. सध्या तिला जपणं जास्त गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षात तिने तिचं प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले. थोडं तिला सेट होऊ दे, मग आपण तिच्याशी बोलू. आता कुठे तिच्या करिअरला सुरुवात झाली आहे. मग वाटल्यास मी स्वतः बोलतो तिच्याशी, राहुल म्हणाला. ठीक आहे, आई हताशपणे म्हणाल्या आणि आत निघून गेल्या. रात्रीचे 2 वाजून गेले तरी गीतिका बाहेर झोपाळ्यावर बसून होती. आई बोलल्यापासून गीतिकाच्या डोक्यात तेच ते विचार सुरू होते. गेली 5 वर्ष तिने कशी काढली तिचं तिला माहीत. तिने तिचा अभ्यास सांभाळून घरातल्या प्रत्येक गोष्टीबाबत आपलं कर्तव्य निभावलं होतं. एवढा सगळा स्ट्रेस असताना रियाच्या मागे खंबीर उभी राहिली होती. फायनल एक्झामला कॉलेजमध्ये टॉप आली होती. पुढील शिक्षणासाठी मुंबईमध्ये जाऊन तिथेही तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. स्वतःच्या हुशारीवर तिने मुंबईमधील फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं होतं. पण या सगळ्यात देवांशपासून दूर होणं तिला कधी जमलंच नव्हतं. बाहेर झोपाळ्यावर बसून त्याच्या आठवणीत रमणं, रोज डायरीच्या माध्यमातून त्याच्याशी हितगुज साजणं, त्याच्या कपड्यांना मिठी मारून झोपणं, त्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवण जपणं, या सगळ्यातून ती तिच्या देवांशला जपत होती. देवांश, कुठे आहे तुम्ही? या ना आत्ता तरी. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, ना तुमच्याशिवाय कुणाचा विचार करू शकत. आय मिस यू देवांश. गीतिका देवांशचा फोटो छातीशी कवटाळून रडू लागली. गीत. अस्वस्थपणे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तो झोपेतून उठून बसला. बेडच्या शेजारी असलेली पाण्याची बॉटल त्याने हातात घेतली आणि गटागटा पाणी पिऊ लागला. गीतिकाच्या आठवणीत तो पण खूप अस्वस्थ झाला होता. गीत, ठीक आहेस ना तू? माझी आठवण काढत असशील का तू? आज 5 वर्ष उलटून गेले. आपण एकमेकांपासून दूर आहोत. विसरली नाहीस ना तू मला? आय एम सॉरी गीत. मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय. हे मिश्रण संपलं आणि मी तुला जिवंत राहिलो तर मी तुझ्याकडे नक्की परत येईन. मला तुला एकदा पाहायचंय. तू माझा तिरस्कार केलास तरी चालेल, पण मला तुझ्या आसपास तरी राहायचंय. काळजी घे असं म्हणायचा हक्क मी कदाचित गमावून बसलोय, पण तरीही मनातून कुठेतरी तुझी काळजी वाटतेच. देवांश स्वतःशी बोलत होता. सकाळी 5:30च्या दरम्यान राहुल गीतिकाला सोडायला स्टॉपवर आला. गीतिका, काळजी घे आणि जरा खाण्यापिण्याकडे लक्ष दे, नाही तर तुला इकडे आणावं लागेल, राहुल म्हणाला. हो दादा, मी काळजी घेईन, गीतिका बोलली. गुड. पोहोचलीस की न विसरता कॉल कर, ओके, राहुल म्हणाला. हो दादा, गीतिका बोलली. गाडी निघेपर्यंत राहुल स्टॉपला थांबून होता. गाडी निघाली तसं तो घरी निघून आला. गीतिका मुंबईकडे जायला रवाना झाली. 8:30-9च्या दरम्यान गीतिका मुंबईला पोहोचली. कॅब करून ती फ्लॅटवर निघून आली. गीतिका, तू आलीस? मी तुला खूप मिस करत होते, रावी, गीतिकाची रूममेट तिला मिठी मारत म्हणाली. मी पण तुला खूप मिस करत होते.
गीतिका हलके हसत म्हणाली. बरं तू फ्रेश होऊ नये, मी ब्रेकफास्टसाठी तुझी वाट पाहते. आपल्याला लवकर निघावं लागेल. रावी म्हणाली. आय नो, म्हणून तर लगेच निघून आले ना. बरं चल आवरून घेऊ, गीतिका म्हणाली. गीतिका आणि रावीने पटापट आवरून घेतलं आणि ऑफिसला यायला निघाल्या. धीरेन, राम, मितेश आणि देवांश आवरून त्यांच्या नेहमीच्या जाग्यावर हजर होते. चौघेही मिस्टर बक्षी यांची वाट पाहत होते. गेले 5 वर्षापूर्वी 7 जणांना हाताशी घेऊन मिस्टर बक्षी यांनी मिशन भारतची सुरुवात केली होती. नावाजलेल्या धार्मिक स्थळांच्या कमिटीला धमकावून त्यांच्याकडून पैसे घेणे आणि याच पैशात बॉम्ब, रायफल विकत घेणे हे काम या अतिरेकी संघटना करत होत्या. अशा अतिरेकी संघटनांना रोखायचं काम मिशन भारतचे सदस्य करत होते. आजपर्यंत जवळजवळ 10 धार्मिक स्थळांना या अतिरेक्यांच्या जबड्यातून सोडवण्याचं काम केलं होतं. त्यात त्यांनी त्यांचे 3 साथीदार गमावले होते. त्या बदल्यात अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालत या टीमला यश आलं होतं. हे मिशन शेवटच्या टप्प्यात आलं होतं. आता आर्यापार काही करून उरलेल्या स्थळांना त्यांच्या तावडीतून सोडवायचं होतं. बाहेर पावलांचा आवाज आला तसं चौघेही स्तब्ध झाले. सगळ्यांचे कान त्या आवाजाकडे होते. रूमचा दरवाजा उघडला गेला आणि मिस्टर बक्षी आत आले. चौघेही आपापल्या जाग्यावर उभे राहिले. मिस्टर बक्षींनी नजरेनेच त्यांना बसायला सांगितलं आणि ते त्यांच्या समोर जाऊन बसले. मिस्टर बक्षींनी बोलायला सुरुवात केली. आपलं मिशन शेवटच्या टप्प्यात आलं आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नेक्स्ट टार्गेट शिवरी गावाजवळील जंगल आहे. जंगलात असणाऱ्या पडक्या घराला अतिरेक्याने त्यांचा अड्डा बनवला आहे. ते साधारण 9 अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष्मीपती संस्थानांचे करोडो रुपये आहेत. परवा पहाटे अतिरेक्यांची माणसं तो पैसा दुसरीकडे शिफ्ट करणार आहेत. त्याच्या आत आपल्याला तो आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. याआधी 2 वेळा आपल्या हातातून ते निसटलेत, पण आत्ता नाही. तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा, मिस्टर बक्षी म्हणाले. येस सर. यावेळेस ते आपल्या हातून निसटणार नाहीत. हा पैसा लोकांच्या श्रद्धेतून आलेला पैसा आहे. त्यांच्या देवावर असणाऱ्या श्रद्धेपोटी त्यांनी देणगी स्वरूपात तो दिला आहे आणि तो मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे, देवांश म्हणाला. सर, देवांश बरोबर बोलतोय. आपल्या देवभोळेपणाचा फायदा घेऊन हे लोक करोडो रुपयांना आपल्याला लुटत आलेत, पण यावेळेस नाही, धीरेन म्हणाला. पण यावेळेस ते जास्त अलर्ट असणार आहेत, हे विसरू नका. गेल्या वेळेस कृष्णा, नितीन यांना टार्गेट करून मारण्यात आलं होतं, हे लक्षात असू द्या, मिस्टर बक्षी म्हणाले. येस सर, आम्ही प्रत्येक क्षण अलर्ट राहू, राम म्हणाला. गुड. मिशनच्या तयारीला लागा. उद्या रात्री सगळ्यात आधी आपण पैसे आणि तिथे असणारा माल ताब्यात घेणार आहोत. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकही जण जिवंत राहता कामा नाही. तुमच्या सोबतीला अजून 2 जवान असतील. सगळ्यांनी हुशारीने हे मिशन पूर्ण करायचं आहे. तुम्ही सगळे मला जिवंत परत आलेले हवायत, समजलं, मिस्टर बक्षी म्हणाले. येस सर, सगळेजण एकसाथ ओरडले. लागा तयारीला, मिस्टर बक्षी म्हणाले. बोलून झाल्यावर मिस्टर बक्षी त्यांच्या कामाला निघून गेले, तर हे चौघे तयारीसाठी निघून आले. गीतिका फॅशन सेंटरला येऊन तिचं काम करत होती. तेवढ्यात मुनीर तिला बोलवायला आला. हे गीतिका, साची मैम तुम्हें बुला रही है, मुनीर म्हणाला. ठीक है, मैं आती हूँ, गीतिका डेस्कवरून उठत म्हणाली. तिने हातातील काम बाजूला ठेवलं आणि साची मॅमच्या केबिनकडे जायला वळली. मे आय कम इन मॅम, गीतिका म्हणाली. यस, कम इन, साची मैम. मैम, आपने मुझे बुलाया, गीतिका आत येत म्हणाली. येस, बैठो, तुमसे थोड़ी बात करनी है, साची मैम म्हणाल्या. यस मैम, गीतिका चेयरवर बसत म्हणाली. गीतिका, आज हमारे पास एक ऑर्डर आई है. समाया बंसल का नाम तो तुमने सुना होगा, साची मैम बोलिया. जी मैम, समाया बंसल एक जानी मानी सिंगर है, उन्हें कौन नहीं पहचानता, गीतिका बोली. करेक्ट, वो हमारी क्लाइंट है और वो चाहती है कि उनके शादी का लहंगा, साड़ी और ड्रेस हम डिज़ाइन करें, साची मैम. वाओ मैम, ये तो बहुत अच्छी बात है, गीतिका. इससे अच्छी बात मैं तुम्हें बताती हूँ. मैं चाहती हूँ कि तुम उनके ड्रेस डिज़ाइन करो, साची मैम. व्हाट मैम, मैं कैसे कर सकती हूँ? मुझे तो इतना कुछ एक्सपीरियंस ही नहीं है, गीतिका. काम करने से ही एक्सपीरियंस बढ़ता है गीतिका. ऐसी अपॉर्चुनिटी बार बार नहीं मिलती और मैं हूँ ना तुम्हारे साथ. कुछ भी प्रॉब्लम हो तो मुझे बताना, साची मैम. थैंक यू मैम, आपने मुझ पर विश्वास दिखाया. मैं आपको बिल्कुल नाराज़ नहीं करूँगी, गीतिका भावुक होत म्हणाली. तो फिर अभी से काम पे लग जाओ. हमारे पास ज़्यादा वक्त नहीं है
और वैसे भी तुम्हें तुम्हारे घर वालों के भी कपड़े डिज़ाइन करने हैं। 6 महीने में तुम्हारे घर में शादी है ना? साची मैम। जी मैम, मैं अभी से काम पे लग जाती हूँ, गीतिका खुश होत म्हणाली. गुड मॅम. गीतिका साची मॅडमसोबत बोलून बाहेर निघून आली. तिची कामाबाबतीत निष्ठा, तिचं काम पाहून साची मॅमने एवढ्या कमी वेळात ती खूप मोठी संधी देऊ केली होती आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी गीतिका तयार होती. गीतिका आपल्या डेस्कवर बसली आणि कामाला लागली. देवांश आणि टीम मिशन भारतच्या अंताकडे वाटचाल करत होते. गेल्या 5 वर्षात खूप उलथापालथ करून सगळेजण इथपर्यंत पोहोचले होते. रात्री 11:30च्या आसपास सगळेजण रेडी झाले. बरोबर 12 वाजता सगळ्यांनी आपापली पोझिशन घेऊन जंगलात प्रवेश केला. प्रत्येकजण सावधपणे पाऊल टाकून आगेकूच करत होते. हळूहळू ते पडक्या घराच्या जवळ आले. देवांश सगळ्यांच्या पुढे होता. तो समोरील परिस्थितीचा अंदाज घेत होता. पडक्या घरात लाईट दिसत होती. त्यांची 2 माणसं बाहेर तैनात होती. देवांशने रामला इशारा केला. राम त्याच्यासोबत पुढे येऊ लागला. देवांशने बाकीच्यांना तिथेच थांबायला सांगितलं. देवांश आणि राम एक एक पाऊल टाकत पुढे आले. अतिरेकी पडक्या घराबाहेर येरझाऱ्या मारत होते. त्यांच्यातील एकाच्या कानावर पावलांचा आवाज आला तसं तो आवाजाच्या दिशेने यायला निघाला. देवांशने रामला इशारा केला. राम एक एक पाऊल टाकून बाजूला सरकू लागला. अतिरेकी आवाजाच्या दिशेने पुढे येऊ लागला. देवांश त्या अतिरेकीच्या मागून आला आणि त्याची मान जोरात टर्न केली. तो अतिरेकी उभ्या उभ्या खाली कोसळला. मन्या, मन्या कहा है तू? जिगर, अतिरेकीने मन्याला आवाज दिला. मन्याचा रिप्लाय आला नाही तसं तो अलर्ट झाला. जिगर दबक्या पावलांनी मन्याला शोधू लागला. तेवढ्यात रामने मागून येऊन जिगरच्या पाठीत लाथ घेतली तसं तो खाली पडला. जिगर ओरडायला जाणार इतक्यात देवांशने त्याच्या तोंडावर रुमाल लावला. देवांशने सायलेन्सर लावलेला गनने त्याच्या डोक्यात शूट केलं. शमर भाई, अभी मैंने बाहर कुछ आवाज़ सुनी, सिराज म्हणाला. बाहर जिगर और मन्या है, उनकी आवाज़ होगी, शमर म्हणाला. नहीं भाई, मुझे कुछ गड़बड़ लग रही है. भाई, इस बार भी पिछले टाइम जैसा कुछ हुआ तो? सिराज म्हणाला. इस बार ऐसा कुछ नहीं होगा. अगर हुआ भी तो सबको चुन चुन के मारेंगे, शमर खुनशीपणे म्हणाला. फिर भी मैं एक बार बाहर देख के आता हूँ, सिराज म्हणाला. सिराज दरवाजा उघडून बाहेर येणार इतक्यात त्याच्यावर फायरिंग झाली. तो उभ्या उभ्या खाली कोसळला. फायरिंगच्या आवाजाने आतील अतिरेकी सावध झाले. त्यांनीही आपापल्या पोझिशन घेतल्या आणि बाहेरच्या बाजूने फायरिंग सुरू केली. भारत माता की जय म्हणत देवांशच्या टीमने पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यावर फायरिंग करायला सुरुवात केली. धीरेन आणि मितेश घराच्या मागच्या साईडला आले. मितेशने दरवाजावर लाथ मारली. दोघांनी आत प्रवेश केला. दोन्ही साईडनी धुवाधार फायरिंग होत होती. देवांशने 2 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. रामने पुढे येऊन फायरिंग करायला घेतली. इतक्यात एक गोळी रामच्या दिशेने आली आणि त्याच्या पोटात घुसली. राम जागीच कोसळला. राम! देवांश पटकन रामजवळ आला. त्याने रामला बाजूला ओढलं. चरण, पुढे होऊन फायरिंग सुरू करा. यातला एकही जिवंत राहता कामा नये, देवांश म्हणाला. येस सर, चरण बोलला. देवांशने सांगितल्याप्रमाणे चरणने आत एंट्री घेतली. देवांश, माझ्याकडे लक्ष नको देऊ, मी ठीक आहे, राम बोलला. तुला काही होणार नाही, तू इथेच बाजूला थांबून राहा. हे बघ, तू डोळे मिटू नकोस, मी आलोच, देवांश रामला धीर देत म्हणाला. त्याने रामला बाजूला बसवला आणि तो पुढे निघून आला. देवांशची टीम दोन्ही साईडनी अतिरेक्यांवर गोळ्यांचा वर्षाव करत होती. काहींच्या पायात गोळी लागली तर काहींच्या हाताला. मितेश आणि धीरेनने 5 जणांना जागीच गार केलं. हे करताना मात्र मितेशच्या हाताला गोळी लागली. दोन्ही साईडने जोरदार फायरिंग सुरू होती. अतिरेक्यांना मारण्यात देवांशच्या टीमला यश आलं होतं. त्याची टीम पुढल्या दाराने आत घुसली. देवांश प्रत्येक रूम चेक करून कुणी जिवंत राहिलं नाही ना हे पाहत होता. तेवढ्यात मागून गोळी चालली. देवांश सावध असल्याने तो पटकन खाली बसला आणि ती गोळी भिंतीत घुसली. धीरेनने अतिरेक्याच्या हातातील बंदूक उडवून लावली. देवांशने नेम धरून त्या अतिरेक्याच्या डोक्यात गोळी झाडली. तो धाडकन खाली कोसळला. देवांश, सगळेजण मेले, धीरेन बोलला. गुड. मला सांग, मितेश कुठे आहे? त्याला इंजुरी झाली आहे, धीरेन बोलला. त्याला एका रूममध्ये आणून ठेव, तोपर्यंत मी रामला घेऊन येतो. देवांश रामला आणायला बाहेर आला. बाहेर राम बेशुद्ध होऊन पडला होता. देवांशने त्याला उचललं आणि आत घेऊन आला. चरण, गिरीज, तुम्ही एक काम करा, मितेश आणि रामला घेऊन परत जा, आम्ही इकडचं पाहतो, देवांश म्हणाला. नाही देवांश, तू आमची काळजी करू नकोस. तुम्हाला तिघांना इथे ठेवून आम्ही कुठेही जाणार नाही, मितेश विवळत म्हणाला.
असं कसं बोलतोस तू? रामला आली, तुला खूप इंजुरी झाली आहे, तुम्हाला काही होता कामा नाही, देवांश म्हणाला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे देवांश, तुम्ही पुढच्या तयारीला लागा. त्या साईडच्या रूममध्ये हत्यारांच्या गोणी आणि पैशांची मोठी पेटी आहे, तिला सुरक्षित ठेवलं पाहिजे, मितेश कळवळत म्हणाला. बरं ठीक आहे, चला प्रत्येकाने आपापल्या पोझिशन घ्या. इथे येणाऱ्यांपैकी एकही जण परत जाता कामा नये, देवांश म्हणाला. मितेश आणि रामला हत्यारांच्या रूममध्ये शिफ्ट करून बाकीच्यांनी आपापली पोझिशन घेतली. बरोबर अर्ध्या तासात बाहेर हालचाल झाल्याची जाणीव झाली. सगळेजण अलर्ट झाले. त्यांच्या पावलांचे आवाज दरवाजाच्या दिशेने येऊ लागले. तसं आतील सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतली. दरवाजा हळूच उघडला गेला. त्यांच्यातील एक अतिरेकी आतील स्थितीचा अंदाज घेत होता. तो एक एक पाऊल टाकत आत आला. त्याच्या मागे त्याचे सहकारीही आत यायला लागले. एवढ्यात त्यांच्यातील एकाची नजर चरणवर पडली. तसं तो अलर्ट झाला. त्याने चरणच्या दिशेने फायरिंग केली. तसं चरण खाली वाकला. धीरेनने मागून येऊन त्या अतिरेक्याच्या डोक्यात गोळी चालवली. अतिरेकी धाडकन खाली कोसळला. दोन्ही साईडने धुवाधार फायरिंग सुरुवात झाली. देवांशने लाथेने अतिरेक्याच्या हातातील बंदूक उडवली. देवांशने त्याच्या पायावर सनसनीत लाथ मारली. त्याच्या पोटात गुद्दा घातला. इकडे चरण, धीरेन आणि अजून 2 अतिरेकी यांच्यात चांगली जुंपली होती. चरणने त्यांच्यातील एकाच्या डोक्यात गोळी घातली. उरलेल्या एका अतिरेक्याने धीरेनच्या छातीत गोळी घातली. धीरेन उभ्या खाली कोसळला. चरण त्या अतिरेक्याच्या डोक्यात गोळी घालणार इतक्यात त्या अतिरेक्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी देवांशच्या पाठीत घुसली. देवांश जागीच खाली कोसळला. इकडे चरणने त्या अतिरेक्याच्या छातीत गोळी घातली तसा तो खाली पडला. गिरीजने पुढे येऊन देवांशने ज्या अतिरेक्याला पकडलं होतं त्याच्या हातापायावर गोळी मारली आणि तो धावत देवांशकडे आला. देवांश, तू ठीक आहेस ना? गिरीज देवांशला हलवत म्हणाला. देवांशची शुद्ध हळूहळू हरपत होती. देवांश, डोळे उघड. चरण, धीरेनला उठवून बघ, गिरीज म्हणाला. धीरेन इज नो मोर, चरण म्हणाला. ओह, तू एक काम कर, या अतिरेक्याला त्या रूममध्ये नेऊन बांध. राम आणि मितेशची काय अवस्था आहे ते बघ. आपली टीम येईलच इतक्यात. काही करून हे सगळं जिवंत राहिले पाहिजे, गिरीज म्हणाला. हो, मी आज जाऊन बघतो, चरण बोलला. देवांश, डोळे मिटून घेऊ नको. यू आर फायटर देवांश. गिरीज देवांशला जागं ठेवायचा प्रयत्न करत होता. देवांशही डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करत होता. त्याच्या पाठीतून खूप रक्त येत होतं. त्या कंडिशनलाही त्याच्या नजरेसमोर गीतिकाचा चेहरा आला. आपोआप त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. गीत. एवढं बोलून देवांशने डोळे बंद केले. देवांश, गीतिका झोपेतून ओरडत उठली. फुल एसीमध्येही तिला दरदरून घाम फुटला होता. देव, तुम्ही ठीक आहात ना? देवांशची आठवण काढून ती हमसून रडू लागली.